नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या आपल्या या ऑनलाईन अध्यापनाच्या क्लासमध्ये आजपासून आपण BA द्वितीय वर्षाच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. काल आपण BA द्वितीय वर्षाचा पूर्ण सिलेबस काय आहे याबद्दल माहिती पाहिली, पण आज प्रत्यक्ष पहिल्या घटकाला म्हणजेच मुघलकालीन इतिहासाची साधने हे आपल्याला पाहायचं आहे. मागचे 2 व्हिडिओ जे मी टाकले आहेत ते भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 या पेपरची पार्श्वभूमी, त्याचबरोबर दुसरा व्हिडिओ पूर्ण अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी ठरवून दिलेला सिलेबस काय आहे आणि तो सिलेबस आपण थोडक्यात त्याची माहिती पाहिली. पण आजच्या व्हिडिओपासून किंवा आजच्या लेक्चरपासून प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात होत आहे. मुघलकालीन इतिहासाची साधने हे घटक क्रमांक 1 म्हणून टायटल आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पूर्ण सिलेबस मराठीमध्ये दिलेला आहे. सर्वप्रथम मुघलकालीन इतिहासाची साधने हे पाहण्या अगोदर साधने म्हणजे काय याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. साधने पाहत असताना प्रत्येक घटना, घडामोडी आणि इतिहास कोणत्याही काळाचा असो तर समजून घेण्यासाठी साधनाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, आपण दैनंदिन जीवनामध्ये एखादे काम करत असताना किंवा आपण कॉलेजमध्ये येत असताना कोणकोणत्या गोष्टी सोबत घेतो किंवा कोणकोणत्या वस्तू सोबत आणतो तरच आपल्याला परिपूर्ण अभ्यास करता येतो किंवा वर्गात आल्यानंतर त्या वस्तू आवश्यक असतात आणि त्याच्याशिवाय आपण काही गोष्टी साध्य करू शकत नाही. त्यामध्ये वही असेल, पेन असेल किंवा आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या नोट्स असतील, त्या आपण काय करतो, आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या वस्तू घेऊन येतो. ही झाली साधने. ही साधने आपल्याला एक आधार म्हणून असतो. त्या आधाराच्या आधारेच आपण अन्य गोष्टी करू शकतो. त्याच पद्धतीने मुघल काळ, मुघलांचा काळ, आपल्या पेपरचं टायटलच आहे 1526 ते 1707. मुघल घराण्याची स्थापना 1526 मध्ये झाली आणि त्या कालखंडामध्ये 1526 ते 1707 या कालखंडामध्ये मुघल घराण्याचे जे शासक होऊन गेले त्यामध्ये बाबर, हुमायून, सम्राट अकबर, जहागीर, शहाजहान आणि औरंगजेब यांचा पूर्ण इतिहास किंवा तो कालखंड म्हणजेच त्या काळामध्ये घडून गेलेल्या घटना लिखित स्वरूपात कशा पद्धतीने मांडल्या गेल्या, ते सर्व घटना लिखित स्वरूपात ज्या मांडल्या गेल्या त्यांना वाङ्मयीन साधने म्हणतात. साधने स्पष्ट करत असताना इतिहासामध्ये 2 प्रकारचे साधने आहेत. एक आहे वाङ्मयीन साधने आणि भौतिक साधने म्हणजेच पुराणवस्तू संशोधन विषयक साधने. वाङ्मयीन साधनामध्ये कोणत्या साधनाचा उल्लेख होतो तर ज्या साधनामध्ये लिखित स्वरूपात तत्कालीन स्थितीमध्ये किंवा जो राजा शासन व्यवस्थेमध्ये होता ज्या कालखंडामध्ये त्याच्यावर प्रत्यक्ष केलेले भाष्य किंवा लिखाण किंवा
तो राजाचा अंत झाल्यानंतर सुद्धा लिहिला गेला इतिहास, म्हणजेच ती वाङ्मयीन साधने. आणि या वाङ्मयीन साधनाच्या आधारेच आज आपण भारतीय इतिहास समजून घेऊ शकतो. प्रत्येक इतिहासाला वाङ्मयीन साधनाची आवश्यकता असते आणि ही वाङ्मयीन साधने तत्कालीन स्थितीची दर्शन घडून आणतात. आता या वाङ्मयीन साधनामध्ये दरबारात असणारे कवी, विद्वान, भाट किंवा इतिहासकार, त्याचबरोबर प्रवास वर्णनकार या सर्वांचा समावेश असतो. ही साधने वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिली जातात किंवा लिहिली गेली आहे. आपण मुघलकालीन साधनाचा विचार केल्यास तुर्की आणि फारसी भाषेत लिहिली गेलेली साधने किंवा लिहिली गेलेले ग्रंथ हे मुघलकालीन इतिहासाची माहिती करून देतात. ही साधने तत्कालीन स्थितीमध्ये एक आवड, छंद किंवा कोणाच्या आज्ञेवरून लिहिली गेली आणि तीच साधने म्हणजे इतिहासाचा एक पुरावा किंवा साधन म्हणून ते वापरण्यात येऊ लागला. तुम्हाला सांगितले की साधने दोन प्रकारची असतात. साधन हा शब्द काय, एक सहाय्य करणारा किंवा मदत करणारा, एखाद्या गोष्टीची उकल करून दाखवणारा भाग म्हणजे साधन. आता साधनामध्ये वाङ्मयीन साधनाची माहिती आपण बघितली. फक्त या घटकामध्ये किंवा आजच्या मी व्हिडिओमध्ये साधने म्हणजे काय आणि वाङ्मयीन साधनाला सुरुवात करणार आहे. त्याच्यामध्ये वाङ्मयीन साधनाचा अर्थ थोडक्यात आपण समजून घेतला. त्यानंतर आहे पुराण वस्तू संशोधन विषयक, त्यालाच आपण भौतिक साधने सुद्धा म्हणतो. आता ही साधने कोणती किंवा पुराण वस्तू संशोधन विषयक हा शब्द दिला आहे, जी साधने तत्कालीन स्थितीमध्ये किंवा तत्कालीन स्थितीमध्ये इमारती असतील, मकबरे असतील, किल्ले असतील, राजवाडे असतील किंवा अन्य वास्तू असतील, त्यामध्ये एखाद्याच्या स्मृतिप्रित्यर्थ निर्माण केलेली वास्तू असेल, एखाद्या धार्मिक स्थळाची स्थळ म्हणून निर्माण केलेली वास्तू असेल किंवा निवारा म्हणून किंवा राहण्यासाठी बनवलेली वास्तू असेल, एखादा प्रेमाचं प्रतीक किंवा अन्य एखादी आठवण राहावी म्हणून निर्माण केलेली वास्तू असेल, त्याचबरोबर एखाद्या राजाविरुद्ध किंवा एखाद्या सत्तेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याच्या आठवणीत निर्माण केलेल्या वास्तू असतील किंवा इमारती असतील यांची निर्मिती केली जात होती आणि त्या सर्व वास्तूलाच भौतिक साधने म्हणजेच जी साधने पुराण वस्तू संशोधन विषयक म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात आणि त्या साधनाच्या आधारे तत्कालीन ती साधने कोणी निर्माण केली, त्याला कालखंड किती लागला, त्या साधनाचा इतिहास काय आहे हे समजून येतं. आता या पुराण वस्तू संशोधन विषयक साधनामध्ये शिलालेख सुद्धा येतात, ताम्रपट येतात, त्यानंतर दानपत्र, शिलालेख, ताम्रपट हे सुद्धा भौतिक साधनामध्ये समाविष्ट होतात. लिखित स्वरूपात साधनं ही वाङ्मयीन साधने आहेत आणि या पुराण वस्तू विषयक म्हणजे भौतिक साधनाचा सुद्धा मुघलकालीन इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग केला जातो. मुघलांचा काळ हा 1526 ते 1707 चा कालखंड आहे. या कालखंडामध्ये विविध साधने किंवा वास्तू ग्रंथ निर्माण झाले आणि ही सर्व ग्रंथ एक मुघलांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्यासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणूनच आजचा घटकच आपला आहे मुघलकालीन इतिहासाची साधने.
त्यामधला आपण वाङ्मयीन साधने मुघलकालीन इतिहासकालीन किंवा इतिहासासंदर्भात कोणकोणती होती किंवा कोणकोणत्या पद्धतीने निर्मिती झाली आणि त्याचा उपयोग आपण त्याच्या आधारावरच मुघलांचा इतिहास समजून घेऊ शकतो. ती साधने बरेच आहेत, पण त्यातील काही ठराविक किंवा काही साधनाची आपण माहिती पाहू. साधने ही इतिहासाचा उलगडा करणारी किंवा तत्कालीन स्थितीचे दर्शन घडून आणणारी एक बाब म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मुघल घराण्याची स्थापना करणारा मुघल सम्राट, मुघल संस्थापक बाबर यांच्या कालखंडात निर्मितीस आलेली एक वाङ्मयीन कृती किंवा एक वाङ्मयीन साधन याबाबत थोडक्यात माहिती बघू. तर वाङ्मयीन साधनामध्ये सर्वप्रथम तुजुक-ए-बाबरी हा एक ग्रंथ तो बाबराने लिहिला. बघा, हा ग्रंथ म्हणजे बाबराच्या जीवनाचे आत्मचरित्र, म्हणजे बाबराने स्वतः लिहिलेला हा ग्रंथ आहे. आत्मचरित्र म्हणजे काय? जो स्वतः आपले चरित्र लिहितो आपल्याच जीवन काळात. आपण दररोज जसे दैनंदिनी लिहितो, आजचा दिवस आहे, आजच्या दिवसामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, आपण त्या घटना आठवून लिहायला प्रयत्न करतो. दररोज रोजनिशी म्हणतो आपण. ह्याच पद्धतीने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. आणि आत्मचरित्र लिहित असताना बाबर हा सर्वप्रथम फरगना या राज्यातून किंवा फरगना या ठिकाणाहून भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आला आणि त्याने 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदी या लोदी घराण्याच्या शासकाचा पराभव करून स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. आणि ती शासन व्यवस्था म्हणजेच मुघल राजघराणे. हे मुघल राजघराणे 1707 नंतर सुद्धा, म्हणजे जवळपास ब्रिटिश सत्ता भारतात पदार्पण करून स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण केली, तोपर्यंतचा कालखंड म्हणजे तो मुघलांचा कालखंड आहे. आणि या मुघलांच्या साम्राज्याची माहिती पाहत असताना सर्वप्रथम मुघल घराण्याचा संस्थापक बाबर, या बाबराचे जीवन काय होते, त्याचबरोबर बाबराने आपल्या आयुष्यात केलेले संघर्ष, विजय, त्याला आलेल्या अपयशाची कारणे किंवा अपयश, या सर्व बाबीची माहिती या तुजुक-ए-बाबरी या ग्रंथात लिहिली आहे. आता हा तुजुक-ए-बाबरी हा ग्रंथ तुर्की भाषेत आहे. त्यांनी मातृभाषेमध्ये आपल्या आत्मचरित्र लिहिलं. हा ग्रंथ लिहिताना त्यांनी भारतातील स्थितीचे वर्णन केले. 1526 नंतर स्वतः भारतातील विविध भागात विविध राजसत्तांना शह देण्यासाठी किंवा राजसत्तांचा पराभव करण्यास सुरुवात केली. आणि या सर्व राजसत्ता म्हणजेच 5 बहामनी शाह्या किंवा 5 मुस्लिम शासक किंवा तत्कालीन स्थितीमध्ये जे शासक होते आणि काही हिंदू शासक, अशा शासकांचा पराभव करण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस त्याची भारतभर भ्रमंती झाली किंवा भारतामध्ये तो हिंदुस्थानामध्ये फिरत राहिला आणि त्या आधारावरच त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या. त्यांनी भारतातले
लोक दिसायला कुरूप आहेत किंवा भारतातले लोक हे कुरूप तर आहेत, त्याचबरोबर सुशिक्षित नाहीत. त्याचबरोबर भारतामध्ये खजूर असेल किंवा अन्य जे काही खाद्यान्न असतील हे नाहीत. म्हणजे तुर्कस्तानामध्ये किंवा जे फरगना या राज्यामध्ये जे मिळत होतं ते इथे मिळत नव्हतं. भारतातील स्थिती पाहून तो काय म्हणत होता, तर भारतामध्ये अनेक शासक आहेत आणि हे शासक म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये आपापल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडीमध्ये समाविष्ट होते किंवा वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी आपला वेळ गमावण्यास प्रारंभ केला होता. आणि अशामध्येच त्यांनी ज्या घटना घडल्या त्या सर्व मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केला. भारतातल्या राजनीतिक स्थितीमध्ये प्रत्येक शासक हा स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कशाप्रमाणे प्रयत्न करत आहे याची सुद्धा माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक किंवा भारतातील जी भौतिक म्हणण्यापेक्षा नैसर्गिक स्थिती यांचे वर्णन सुद्धा केले आहे. त्यामध्ये पशुपक्षी आणि फुलं की काही जे सौंदर्याने नटलेली जी काही झाडं असतील, पशुपक्षी असतील, यांचे आकर्षकपणा याबाबत चांगल्या पद्धतीने वर्णन केले आहे. त्यांनी भारतामधील विविध भागामध्ये भेट दिल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांचे राहणीमान म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये बऱ्याच लोकांना खाण्यासाठी अन्न सुद्धा एक वेळचं मिळत नव्हतं. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये राजसत्ता या हुकुमशाही पद्धतीने होत्या. मुघलकालीन राजसत्ता ही एक राजसत्ताच आहे, तीही सुद्धा त्यांच्या अंमलाखालीच होती. पण तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक राजा हा आपल्या अधिकाराखाली सत्ता असावी यासाठी जनता असेल, जी प्रजा असेल, यांच्याकडून कर घेण्याची पद्धत किंवा त्यामुळे दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली असं सुद्धा त्यांनी सांगितलं. तत्कालीन स्थितीमध्ये ज्या पद्धतीने सम्राट जो बाबर आहे, जो मुघल घराण्याचा संस्थापक बाबर आहे, त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे घोडे होते. ते घोडे सुद्धा भारतात मिळत नाहीत. त्याचबरोबर भारतामध्ये चांगल्या पद्धतीचे अंगूर किंवा खरबूज हे मिळत नाहीत याबद्दल सुद्धा माहिती वर्णन केली. आणि तत्कालीन स्थितीमध्ये सामाजिक असतील, आर्थिक परिस्थिती कशी आहे, दैनंदिन सामाजिक घडामोडी कशा घडतात, या सर्व बाबीची माहिती तुझुक-ए-बाबरी या ग्रंथातून मिळते. म्हणजेच हा ग्रंथ मुघलकालीन म्हणजेच 1526च्या कालखंडामध्ये भारत कसा होता, भारतातील राजसत्ता कशा होत्या आणि या राजसत्ता दीर्घकाळ टिकून होत्या, त्या सर्व राजसत्ताच्या त्यांनी पाहिलेल्या राजसत्ताबद्दल किंवा तत्कालीन शासकाबद्दल माहिती दिली आहे. प्रबळ शासक महाराणा सांगा असेल या हिंदू शासक असेल, यांचा विरोध करण्याची पार्श्वभूमी किंवा विरोध करण्यास त्यांनी सुरुवात केली. या सर्वाबाबत माहिती तुझुक-ए-बाबरी या ग्रंथामध्ये केली आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक ग्रंथ होता नंबर 2चा वाङ्मयीन साधन, हुमायून नामा. हुमायून नामा हा ग्रंथ फारसी भाषेमध्ये लिहिला गेला. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की हुमायून कोण होता. हुमायून हा बाबराचा पुत्र. बाबर हा 1526 ते 1530च्या कालखंडामध्ये स्वतःचं जीवन भारतामध्ये त्याने व्यतीत केलं. 1530 नंतर त्याचा मृत्यू झाला. 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि 1530 ते 1556च्या कालखंडामध्ये
हुमायूनची राजसत्ता किंवा हुमायूनचा कार्यकाळ आहे. हा हुमायून बाबराचा ज्येष्ठ पुत्र होता आणि या बाबराला एकूण 4 पुत्र होते: हुमायून, कामरान, अस्करी आणि हिंदाल. यातला ज्येष्ठ पुत्र म्हणून हुमायून होता आणि या हुमायूनकडे मुघलांची सत्ता म्हणजेच मुघलांची राजसत्ता उत्तराधिकारी पद मिळालं. आणि या हुमायूनच्या जीवनात घडलेल्या घटना या सर्वांची माहिती हुमायूनची बहीण गुलबदन बेगम आणि बाबराची मुलगी, ती हुमायूनची बहीण होती आणि बाबराची मुलगी होती गुलबदन बेगम, यांनी हुमायून नामा लिहिला. आता या हुमायून नामा हा ग्रंथ 2 भागात विभागला गेला आहे. पहिल्या भागामध्ये गुलबदन बेगमने बाबराच्या इतिहासाबाबत किंवा बाबराच्या जीवनातील घटना घडामोडीचा इतिहास मांडलाय. म्हणजे बाबर हा भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आला तेव्हापासून त्याच्याकडे त्याला आलेल्या अडचणी असतील, इब्राहिम लोदीचा पराभव केल्यानंतर, राजसत्ता निर्मिती केल्यानंतर भारतातल्या विविध राजसत्तेने कसा विरोध केला, त्याच्यामध्ये हिंदू शासक असतील, अफगाण शासक असतील, त्यांनी विरोध कशा पद्धतीने केला याची माहिती दिली आहे. आणि ही माहिती हुमायून नामा या ग्रंथात गुलबदन बेगम यांनी लिहिली. पण या ग्रंथात 2 विभाग केले असल्यामुळं बाबराची माहिती आणि हुमायूनची माहिती या दोघांची माहिती देण्यात आली. म्हणजे हुमायूनच्या बहिणीने आणि बाबराच्या मुलीने, म्हणजे जी गुलबदन बेगम आहे, यांनी हा ग्रंथ लिहिला. यामध्ये हुमायूनच्या कारकिर्दीत मांडलेल्या किंवा हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना यामध्ये वर्णन केले आहे. हुमायून हा बाबराचा पुत्र होता आणि या बाबराच्या ज्येष्ठ पुत्राने स्वतःची राजसत्ता सांभाळण्यास प्रारंभ केला. बाबराचा मृत्यू 1530च्या कालखंडामध्ये झाला आणि बाबर हा मृत्यू पावल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या 3 भावांना त्यांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये सत्ता सोपवली. त्यामध्ये जो कामरान होता तो काबूलचा शासक म्हणून त्याच्याकडे सत्ता सोपवण्यात आली. त्याच्यानंतर अस्करी होता तो संभल या ठिकाणची सत्ता त्याच्याकडे सोपवण्यात आली. आणि जो हिंदाल होता आणि तो अलवरचा शासक किंवा त्या ठिकाणची जहागीर त्याला सोपवण्यात आली. या विभागणीनंतर प्रत्येकाची स्वतंत्र शासन व्यवस्था निर्माण झाली. पण हुमायून राजसत्तेवर आल्यानंतर भारतात गुजरातचा शासक बहादूर शाह असेल यांनी हुमायूनचा विरोध करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कालिंदरचा शासक प्रताप रुद्रदेव हा सुद्धा हुमायूनचा विरोध करण्यास सुरुवात केली. यांच्या विरोधात हुमायूनने बरेच आक्रमण करण्यास प्रारंभ केला. पण हुमायूनच्या युद्धनीतीमध्ये किंवा हुमायूनमध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे बऱ्याच लढायांमध्ये त्याचा पराभव झाला. या सर्व बाबीची माहिती दिली आणि हुमायून हा इसवी सन 1539 मध्ये शेरखा
म्हणजे जो शेरशाह सूर नावाचा शासक होता त्याने सर्वप्रथम त्याचं नाव होतं शेरखा. तो फरीद म्हणून सुद्धा ओळखला जात होता. तो बिहारचा एक शासकाचा अधीन असणारा एक शिपाई किंवा वजीर होता, एक सैनिक होता. त्यांनी सत्ता वाढवण्यास प्रारंभ केली आणि त्यांनी शेरशाह नावाची एक पदवी जेव्हा 1539 मध्ये चौसा नावाच्या या ठिकाणी हुमायूनचा पराभव घडून आणला. त्यानंतर 1540 मध्ये दुसरी एक लढाई झाली, बिलग्राम, त्यालाच कनौजची लढाई म्हणतात. त्या लढाईमध्ये सुद्धा हुमायूनचा पराभव झाला आणि हुमायूनने जवळपास 15 वर्ष आपल्या मुघल सत्ता स्वतःच्या हातातून त्याच्याकडून निसटून गेली किंवा शेरशाह सूरच्या हातामध्ये गेली. 1540 ते जवळपास 1555 पर्यंत, इसवी सन 1540 ते 1555 पर्यंत मुघल घराण्याची सत्ता जाऊन सूरवंश म्हणजे शेरशाह सूरची सत्ता प्रस्थापित झाली. त्या काळामध्ये हुमायूनला निर्वासितांचे जीवन जगावं लागलं. ते जीवन कशा पद्धतीचं होतं, तर त्याला भटकंती करावी लागली, या राजाकडून त्या राजाकडे कोणाची मदत मागणे, यासाठी तो प्रयत्न करत होता. त्याला भारतातल्या इतर शासकांचा विश्वास राहिला नाही आणि हे सर्व शासक हुमायूनचा पराभव करण्याच्या प्रयत्नात होते आणि हुमायूनचा पराभव तर झालाच होता. त्याच्यावर विश्वास नसल्यामुळे तो शेवटी हुमायून हा काबूल कंधारकडे गेला आणि त्या ठिकाणी इराणच्या शासकाला विनंती केली आणि त्यांनी भारतात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सैन्याची मदत मिळावी यासाठी प्रयत्न केला. इराणच्या शासकाने त्या शिया म्हणजे मुस्लिम धर्मातील शिया हा धर्म स्वीकारण्यास एक अट टाकली आणि शिया हा धर्म स्वीकारल्यानंतर, म्हणजे शिया या पंथाचा अंगीकार केल्यानंतर सैनिक मदत केली. त्यानंतर 1554 पेशावर या ठिकाणी विजय मिळवला, 1555 मध्ये लाहोर या ठिकाणी विजय मिळवला. अशा पद्धतीने हुमायूनने इसवी सन 1555 मध्ये शेरशाह सूर या शासकाच्या वंशजाकडून म्हणजे त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडून पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता मिळवली आणि तो दिल्लीचा पुन्हा एकदा शासक म्हणजे मुघल बादशाह किंवा एक शासक म्हणून उदयास आला. या सर्व बाबीची माहिती त्या तत्कालीन स्थितीमध्ये ज्या घटना घडल्या या सर्वांची माहिती हुमायून नामा या ग्रंथात गुलबदन बेगम यांनी मांडली. आणि त्याच काळामध्ये हुमायून हा आपल्या काही सैन्यासह तो भटकंतीचं जीवन जगत होता. त्याच काळामध्ये एक आध्यात्मिक गुरु मीर अली यांची पुत्री हमीदा बानो बेगम यांच्याशी हुमायूनचा विवाह झाला आणि हमीदा बानो बेगम आणि हुमायून यांच्या पोटी इसवी सन 1541 मध्ये लग्न झाल्यानंतर सम्राट अकबर, जो बादशाह सम्राट अकबर म्हणून ओळखला जातो, तो पुत्र जन्मास आला आणि तो हुमायून नंतर मुघल घराण्याचा शासक म्हणून उदयास आला. या आज आपण वाङ्मयीन साधने 2 पाहिली, तुझुक-ए बाबरी जे बाबराने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं हे, आणि त्याच्यानंतर हुमायून नामा जे गुलबदन बेगम यांनी फारसी भाषेमध्ये बाबर आणि हुमायूनची माहिती सांगितली. म्हणजे आजच्या तासामध्ये आपण 2 वाङ्मयीन साधनाची माहिती पाहिली. उद्याच्या भागामध्ये पुढच्या
वाङ्मयीन साधनाची माहिती आपण पाहणार आहोत. आणि ही अशाच पद्धतीची वाङ्मयीन साधने आपल्याला अभ्यासायची आहे.